भीमराव ने हमें बलवान बना डाला, हटा न सके कोई ऐसी चट्टान बना डाला। एक नए युग की पहचान बना डाला, इस हवा के झोंके को भी तूफान बना डाला, इस हवा के झोंके को भी तूफान बना डाला। अंधार होता नशिबी ज्यांच्या, त्यांना प्रकाशाचं दान दिलं। मानावे किती तुमचे उपकार, मानावे किती तुमचे उपकार, साहेब तुम्ही संविधान दिलं, साहेब तुम्ही संविधान दिलं। माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय परीक्षक, माझे विद्वान प्रतिस्पर्धी आणि या सभागृहात उपस्थित असलेले माझ्या भारत मातेचे जागरूक नागरिक हो, नमस्कार। मी कोड क्रमांक G2 बोलत आहे। आजचा विषय भारतीय संविधानात्मक मूल्यांचा दुरुपयोग होत आहे किंवा नाही। मी या विषयाच्या प्रतिकूल बाजूने उभे आहे आणि माझे मत हे स्पष्ट आहे। संविधान हे शस्त्र नाही तर ते ढाल आहे, संविधान हे शस्त्र नाही तर ते ढाल आहे। जर दुरुपयोग होत असता तर आज लोकशाही जिवंत राहिली नसती। भारतीय संविधान म्हणजे केवळ कायद्यांचा ग्रंथ नाही, केवळ 448 कलमांचा संच नाही, तर तो या लोकशाहीचा आत्मा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, कॉन्स्टिट्यूशन इज नॉट अ माय लॉयर्स डॉक्युमेंट, इट इज अ व्हेइकल ऑफ लाईफ। आजकाल एक फॅशन झाली आहे, जे आवडत नाही ना त्याला संविधानाचा दुरुपयोग म्हणायचं आणि जे निर्णय कठोर वाटतात त्याला लोकशाही धोक्याचं म्हणायचं। जर भारतीय संविधानात्मक मूल्यांचा दुरुपयोग होत असता तर आज सामान्य माणूस न्यायालयात गेला नसता, सरकारच्या निर्णयांना आव्हान देता आलं नसतं आणि सर्वात महत्त्वाचा सत्ता बदल अशांततेत झाला नसता। भारतीय संविधानात्मक मूल्ये कोणती? संविधानाची मूळ मूल्ये 5 आहेत: स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता। आता प्रश्न असा की यांचा दुरुपयोग होतो का? तर माझं ठाम उत्तर आहे नाही। जर तसं असतं तर न्यायालय सरकार विरुद्ध निर्णय देऊ शकले असते का? नाही। सरकारचे कायदे रद्द झाले असते का? नाही। इलेक्टोरल बॉन्ड्स केस 2024 सर्वोच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय हा असंविधानात्मक ठरवला। आर्टिकल 370 जजमेंट न्यायालयाने सविस्तर सुनावणी करून निर्णय दिला, म्हणजे एक्झिक्युटिव्ह मनमानी करू शकत नाही। दिस प्रूव्ह कॉन्स्टिट्यूशन इज नॉट बीइंग मिसयूज्ड, इट इज बीइंग मॉनिटर्ड। जर संविधान दुरुपयोगात असतं तर पत्रकार प्रश्न विचारू शकले असते का? आंदोलने झाली असती का? सोशल मीडियावर सरकारवर टीका झाली असती का? पण आजही शेतकरी आंदोलने, नागरिकत्व कायद्यावर चर्चा, महिला सुरक्षेवरील वाद हे सगळं संविधानामुळे जिवंत आहे। संविधान जिवंत आहे म्हणून प्रश्न विचारण्याची हिंमत जिवंत आहे। आज भारतात 90 कोटी मतदार आहेत, शांततेत निवडणुका होत आहेत, सत्ता तर कोणत्याही रक्तपाताशिवाय होत आहे। जर भारतीय संविधानाचा दुरुपयोग होत असता तर बॅलेट बॉक्सला कधीच बुलेट बदलला असता। ईव्हीएम वर प्रश्न